नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत 1497 नवीन पदांची भरती ही कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली जी महत्त्वाची अपडेट आहे म्हणजेच शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेकडील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची 1497 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या ई-निविदेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत यानुसार संदर्भसुद्धा यामध्ये चेक केले जाऊ शकतात. संदर्भ क्रमांक यामध्ये देण्यात आले आहेत. प्रस्तावना आहे आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित केलेला आहे. सदरील शासन निर्णयातील आकृतिबंधात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्य स्रोताद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सुधारित आकृतिबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांच्या सेवा या बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी GEM पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार शासन निर्णय पाहू शकता. आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्या संदर्भ क्रमांक 4 येथील 2 जानेवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची 1497 पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याकरता GEM पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी 81,785,000 अक्षरे 81,08,75,000 रुपये मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये पाहू शकता, कार्यालय आहे शासकीय आश्रमशाळा, कला शिक्षक 499 पदे, क्रीडा शिक्षकांची 499, संगणक शिक्षक 499 अशी 1497 पदे. याची ई-निविदा प्रक्रिया राबवताना जी कार्यवाही आहे या संदर्भात सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आली आहे. ती कशा पद्धतीने ई-निविदा राबवली जाणार आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता, बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने 1497 पदे जी आहेत कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षकांची पदे जी आहेत आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 1497 पदे हा शासन निर्णय पाहू शकता 18 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला आहे. तर यानुसार 1497 पदे जी आहेत ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यासाठीची जी जाहिरात आहे लवकरच जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आहे. या संदर्भातल्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.